डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी प्रभाग क्रमांक 29 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील पांडे लोहगावकर यांनी महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे। मतमोजणी पूर्ण होताच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यावर परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। विजयाची घोषणा होताच सुनील पांडे यांच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। भगवा रंग उधळत घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकमेकांना मिठाई भरून आनंद साजरा केला। विशेष म्हणजे विजयाचा आनंद साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनील पांडे यांनी परिसर स्वच्छतेत स्वतः सहभाग घेतला। त्यांच्या या कृतीचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जाते। यावेळी बोलताना सुनील पांडे म्हणाले, हा विजय माझा वैयक्तिक नसून जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आहे। या यशाचे श्रेय मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाला देतो। तसेच अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो। नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा तसेच युवकांसाठी संधी निर्माण करणे हे माझे प्राधान्य असेल। प्रभागाचा सर्वांगीण विकास करून हा परिसर आदर्श प्रभाग बनवण्यासाठी मी सातत्याने काम करेल, असं त्यांनी सांगितलंय। पुणेकर आणि माझ्या वार्डातील सर्व नागरिकांनी तब्बल 15,000पेक्षा विक्रमी मताधिक्याने मला विजयी केलेला आहे। त्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मुख्य शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर आमच्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्याचबरोबर पुणेकर भाजपा अध्यक्ष देवेंद्र घाटे यांचे मी आभार मानतो। आजचा हा विजय हा एका कार्यकर्त्याचा विजय आहे। गेले 33 वर्ष माझ्याबरोबर जे सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत होते त्यांना हा माझा विजय समर्पित आहे। येणाऱ्या आगामी दिवसामध्ये पुणे शहराला जे अपेक्षित काम आहे किंवा जनतेच्या मनात जे काम आहे ते काम माझ्याकडनं पूर्ण होईल। जनतेच्या कुठल्याच मूल्याची प्रतारणा करून मी कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही आणि आज पुणेकरांना विश्वास देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।